खमंग खुसखुशीत शेपूच्या वड्या बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी जोडी शेपूची निवडून धुवून पाणी निथळून काढलं आहे। आता 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडं आलं, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धना पावडर पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे। शेपू बारीक चिरून त्यामध्ये तयार केलेलं वाटण, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग, खमंगपणासाठी 2 चमचे तीळ, 1.5 वाटी बेसन पीठ घालायचं आहे। वडी खरपूस होण्यासाठी पाव वाटी बाजरीचं पीठ आणि वडी कुरकुरीत होण्यासाठी पाव वाटी तांदूळाचं पीठ, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल घातलेलं आहे। आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून सैलसर आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। बाजूला आपण स्टीमर गरम करायला ठेवलं आहे। आता हाताला तेल लावून तयार केलेल्या पिठाचे आपण रोल करून घेणार आहोत। तयार झालेले रोल 15 ते 20 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। 15-20 मिनिटानंतर रोल पूर्णपणे गार झाल्यावर आपल्याला त्याच्या वड्या चिरून घ्यायच्या आहेत। तेल व्यवस्थित गरम करून त्यामध्ये आपण चिरलेल्या वड्या कुरकुरीत रंग बदलेपर्यंत तळून घेतल्या आहेत। इथे आपल्या खमंग खुसखुशीत शेपूच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत।